आणि आता बातमी आहे रत्नागिरीमधली। रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे बंदरामधील मासेमारी बोटीनं किनारा गाठला आणि समुद्रामध्ये वाहणाऱ्या मतली वाऱ्यामुळे मासेमारी व्यवसायाला आता फटका बसलाय। बदलत्या हवामानाचा मच्छीमारी व्यवसायावर मोठा परिणाम दिसून येतोय। दरम्यान मासेमारी करण्यासाठी समुद्रात प्रतिकूल वातावरण नसल्यानं मच्छीमारीवर परिणाम झाला असून त्यामुळे मासेमारी व्यवसाय पूर्ण ठप्प झालाय। वातावरणातील बदलांमुळे 1 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या मासेमारी व्यवसायाला अद्याप सूर सापडलेला नाहीये। बदलत्या वातावरणाचा मोठा फटका कोकणातील मासेमारी व्यवसायालाही बसला आहे। आपण पाहतोय हर्णे बंदरामधलं हे मी दृश्य आपल्याला दाखवतोय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मासेमारांनी आपल्या बोटी किनाऱ्यावरती नांगर टाकून उभ्या ठेवलेल्या आहेत। अनेक बोटी आपल्याला बंदरात पाहायला मिळतात। गेले काही दिवस वातावरणामध्ये बदल आहे आणि त्यामुळे मासे मिळत नाहीत। त्यामुळे आपला खर्च टाळण्यासाठी आणि होणारं जे नुकसान आहे आर्थिक तूट भरून काढण्यासाठी अनेक मच्छीमारांनी बोटी किनाऱ्यावर उभ्या ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। काही बोटी मासेमारीसाठी गेल्यात, मात्र त्यांना डिझेलचा खर्चसुद्धा परवडत नाही, लोकांची मजुरी परवडत नाही। त्यामुळे कुठेतरी या सगळ्या परिस्थितीचा इथल्या मच्छीमार व्यवसायावरती मोठा परिणामसुद्धा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक वेळा तर मच्छीमारांना मोठ्या संकटाला सामोरे जावं लागते, चक्रीवादळसारख्या परिस्थितीला सामोरे जावं लागते। अनेक वेळा समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थितीचा सामना त्यांना करावा लागते। आता गेले काही दिवस वातावरण बदललंय आणि त्या बदलत्या वातावरणामुळे त्यांना बोटींना मासे मिळण्याचे झाले। त्यामुळे कुठेतरी या व्यवसायाला आर्थिक घरघर लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कोकणातील असे अनेक बंदरं आहेत ज्या बंदरामध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी व्यवसाय केला जातो। पारंपरिक मच्छीमारांचा उदरनिर्वाह त्यावरती अवलंबून असतो, परंतु अलीकडे मात्र अनेक वेळा वादळ सदृश्य परिस्थिती असेल किंवा समुद्रातील बदलत्या वातावरणाचा सुद्धा त्यांना परिणाम मोठ्या प्रमाणात मासेमारी व्यवसायावरती होतोय। त्यामुळे कुठेतरी आता कोकणातला मासेमारी व्यवसाय सुद्धा आर्थिक संकटात सापडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, हर्णे, रत्नागिरी। तर न्यूज 18 लोकमतवर बातम्यांचा ओघ असा सुरू राहणार आहे। तुम्ही आमच्या